पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत. सर, आज शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी, संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांनी आंदोलन केलं. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि नेहमीप्रमाणे शेतकऱ्यावर झालेला अन्याय. मागच्या महिन्यामध्ये जी कर्जमाफी घोषित झाली त्याच्यामध्ये विविध अटी शर्तीच्या माध्यमातून किती टक्के शेतकऱ्याला कर्जमाफी मिळते हे मी पाहिलेलं आहे. 5-10% शेतकरी कुठेतरी चांगल्या लाभामध्ये आहेत आणि बाकींच्याची घोर अशी फसवणूक आपण बघितल्याचं दिसतंय. त्याच्याकरता आम्ही आज पायऱ्यावर आंदोलन केलं. सरसकट कर्जमाफी ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धव साहेबांनी एका क्लिकवर 2 लाखाची कर्जमाफी केली होती, परंतु हे सरकार नेहमीच शेतकऱ्याच्या बाजूनं नाही तर त्यांच्या विरुद्ध आहे. काय म्हणतो आपण, सूडबुद्धीनं शेतकऱ्यांना ट्रीट करत आहे आणि त्यामुळं आज पाऊस पडत नाही आहे, पावसाळा लांबलेला आहे आणि शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. बी बियाण्यांचे, खतांचे भाव दुप्पट झालेले आहेत. हा सगळा अन्याय कुठंतरी जो जगाचा पोशिंदा आहे तिथं सरकार डोळे झाक जाणीवपूर्वक करतं असं आम्हाला वाटतंय आणि आमची या अधिवेशनामध्ये ठाम मागणी असेल की सरसकट कर्जमाफी असेल. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये. तुमचे ओमराजे निंबाळकर तुमचे खासदार आहेत आणि तुमच्या प्रचारामध्ये ते देखील अग्रेसिव्ह होते, तर ते आज शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया, काय भावना? आमचे धाराशिवचे खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आम्ही विधानसभेमध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या खूप मोठ्या सहकार्यानं मदतीनं इथे लोकप्रतिनिधी झालो, इथे येऊ शकलो. परंतु आज त्यांच्यासह 6 खासदारांनी जो निर्णय घेतला तो खरं तर माझ्यासाठी प्रचंड वेदनादायक आणि दुःखदायक आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं मी मानतो. ते ऑपरेशन टायगर त्याच्यानंतर आमदारी फुटतील, नगरसेवक फुटतील अशी चर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला एकूणच? अशा अनेक चर्चा आणि वावड्या असतात. जोपर्यंत फिक्स काही होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि सगळ्याच आमदारांची भूमिका आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहण्याची आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार प्रवीण स्वामी. मी गुणवंत धांगड, DRV न्यूज, मुंबई.